आम्ही प्रभाग नंबर 5 मधील विकासनगर भागात इथं पदयात्रा आमची चालू आहे। विकासनगर मध्ये दामले साहेबांचं वर्चस्व आहे, त्याचबरोबर संजय नागुरे आमचे भाजपचे दोन्ही जे उमेदवार आहेत, पण दोघ जण आता एकत्र आल्यामुळे फार चांगला प्रतिसाद आम्हाला त्या विकासनगर भागात मिळत आहे। सगळ्या मायामौली सगळे अगदी उत्साहानं आमच्या बरोबर आहेत आणि चांगल्या पद्धतीने मतदान होईल यात काय आम्हाला शंका वाटत नाही। आणि इचलकरंजीमध्ये सगळ्यात मोठ्या लीडनं प्रभाग 5चे 4ही भाजपाचे उमेदवार निवडून येतील अशी मला खात्री आहे। मतदारांनी तुम्हालाच का निवडून द्यावं असं तुम्हाला काय वाटतं सर? प्रत्येक उमेदवाराची एक वेगळी छबी आहे। जहांगीर पटेकरी त्यांच्या कामातनं ते ओळखतात। बंडू सुनील पवार हे नौके जरी असले तर सामाजिक क्षेत्रामध्ये अतिशय चांगले ते कोविडच्या आणि याच्या माध्यमात काम केलेत। आमचे वसंत मुळीकांचे चिरंजीव बंडू मुळीक ते सुद्धा अतिशय मागच्या वेळी त्यांच्या आई इथे नगराध्यक्ष होत्या, अतिशय म्हणजे अतिशय चांगलं काम केलंय। आणि मी स्वतः सुनील पाटील मी सुद्धा प्रभाग 6 मध्ये होतो, आता 5 मध्ये आहे। मी गेली 10 वर्ष नगरपालिकेत पक्षप्रमुख म्हणून काम केलंय, 15 वर्षाला नगरसेवक आहे। माझ्या कामाची आमच्या चौघांची छबी नागरिकांना माहित आहे की एक फोन गेला की विषय संपवायची खात्री लोकांना आहे, म्हणून लोक आमच्या पाठीशी आहेत एवढं मला वाटतं। साहेब इचलकरंजी पाणी प्रश्न आपलं काय मत आहे का? इचलकरंजीचा पाणी प्रश्न अतिशय गंभीर आहे, पण आता आमचे आमदार राहुल आवाडे साहेबांनी जे कृष्णा पाणी योजना जी चालू होती ती पूर्ण पाईपलाईन सगळी बदलून घेतली। 1 किलोमीटर फक्त पाईपलाईन राहिली आहे गावातली आणि ताकवडेच्या एरियात अर्धा किलोमीटर असं 1.5 किलोमीटरची आहे। आणि आम्ही नवीन कत्तीमोळाची पाईपलाईन चालू करालोय, त्याचं पण एक आमच्या जवळजवळ आवाडे चित्रमंदिरच्या तिथं ती पाईपलाईन आली आहे। ती फिल्टर हाऊसला फक्त जोडायची राहिली आहे, ते जर जोडलं तर आम्ही कमीत कमी 104 ml पाणी आम्ही तिथं आता होतो। आम्हाला लागणार आहे 24 ml, तर आम्ही 104 ml आपण इथे व्यवस्था होती। आता जो प्रॉब्लेम चाललाय गावाला आम्ही 7 दिवसाने पाणी आणलंय, पण ही उन्हाळा वाया जाणार नाही। या उन्हाळ्यामध्ये 2 दिवस लोकांना पाणी मिळेल याची खात्री आहे आम्हाला।